हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मस्त मजेत असाल. आम्ही पण ठीक आहो. माझी तब्येत काही एवढी व्यवस्थित नाही आहे. ॲक्च्युली झालं असं की मला 2 दिवसापासून भरपूर खोकला येतो आहे. त्यामुळे मला काही व्यवस्थित बोलता पण येत नाही आहे. आणि आज मला थोडं मॉर्निंगला बरं वाटत होतं, तर मी विचार केलं की दगडूशेठ जाऊन यायचा. सॅटर्डे आहे, प्रीतमला पण सुट्टी आहे त्यामुळे. पण झालं असं की म्हणजे सकाळी तर लवकर उठली, सगळे कामं आवरले. काल नॉनव्हेज खाल्लं होतं त्यामुळे केस वगैरे पण व्यवस्थित वॉश करून घेतले, आंघोळ केली, पूजा केली आणि नाश्ता केला. त्यानंतर मला असं जाणवलं की मला आणखी खोकला येतोच आहे. माईट बी माझे केस ओले होते त्यामुळे, आणि माझ्यामुळे ना अव्यू फीड घेतो त्यामुळे त्यालासुद्धा खोकला झाला आहे. तर मनात होतं की आपण ॲक्च्युली आम्ही 4 व्हीलरने दगडूशेठ कधीच जात नाही, कारण तिकडे गाडी ठेवायचा खूपच प्रॉब्लेम असतो. पार्किंगचा खूप मोठा इश्यू आहे तिथे. म्हणून आम्ही 2 व्हीलरने जायचं डिसाईड केलं. आणि मग मला असं वाटलं की 2 व्हीलरने जर आपण गेलो तर अव्यूला परत हवा लागेल कानाला. जरी आपण कॅब घातली तरीसुद्धा हवा तर लागतेच. म्हणून डिसाईड केलं की आज आपण असू देऊ, आपण नेक्स्ट वीक वगैरे जाऊ, जेव्हा मला आणि अव्यू दोघांनाही बरं असेल. ॲक्च्युली खूप दिवसाचं पेंडिंग आहे. मला दगडूशेठ जाऊन दर्शन घ्यायचं होतं आधी, गणपती बसायच्या आधी. त्यानंतर गणपती बसले तेव्हासुद्धा प्लॅनिंगमध्ये होतं, पण तेव्हा भयंकर गर्दी असते म्हणून आम्ही स्किप केलं. त्यानंतर आता गणपती उठून हे ऑलमोस्ट 15 दिवस होत आहे. आणि असं असतं की म्हणजे मला असं नॉर्मली असतं की जर एखादी वस्तू म्हणजे मी देवाचं नाव घेतलं आणि त्या दिवशी एखादी चांगली वस्तू घडली, त्यासाठी यार नाही जाऊन आपण दर्शन घ्यायला पाहिजे. असंच काहीतरी एक्सपिरियन्स माझ्याशी इन बिटवीन 10 डेजमध्ये झाला आहे. झालं असं की त्या दिवशी मी देवाचं नाव घेतलं आणि प्रीतमचा एक खूप महत्त्वाचा क्लायंट इंटरव्ह्यू होता. आणि मग मला म्हणजे त्या दिवशी जायचं प्लॅन होतं माझं आणि प्रज्वलीचं, पण प्रज्वलीचं कॅन्सल झालं, तिचे पिरियड्स आले त्यामुळे. आणि मग मला असं झालं होतं की आज देवाचं नाव घेतलं आपण, दगडूशेठ महाराजांचं नाव घेतलं आणि आज आपण जायला पाहिजे. तर त्या दिवशी काही झालं नाही, तिचे पिरियड्स असल्यामुळे. मग त्यानंतर कंटिन्यू आमच्याकडे पाऊस सुरू आहे. वेदर तर इतकं म्हणजे बेकार झालं आहे ना की बाहेर निघावंसंच वाटत नाही. सकाळी भयंकर मस्त ऊन पडलं होतं, म्हणून कपडे वगैरे वाळू घातले आणि लगेच पाऊस यायला लागला. परत आता ह्युमिड होत आहे, थंड वाटत आहे. अवीलाही बरं नाही आहे, मलाही थोडासा खोकला आहे. बाकी खोकल्यामुळे काय होतं, तुम्ही औषध घेता आणि औषधामुळे ना झोप येत असते. म्हणजे मला कंटिन्यू, तुम्ही अजूनही माझ्या डोळ्यात बघू शकता, माझ्या झोप आहे. त्यामुळे असा थोडाफार प्रॉब्लेम होतो आहे. पण घरची कामं तर काही सुटत नाही, तिथं करावंच लागणार आहे. आता अव्यूला मी झोपावलं आहे, औषध घेतलं त्याने, थोडा नाश्ता वगैरे केला. आज काही त्याने व्यवस्थित पोटभर खाल्लं नाही आहे, पण आय अंडरस्टँड गळ्यात त्रास असल्यामुळे नाही जात. म्हणून त्याच्यासाठी मस्त वरण भात बनवते तूप घालून, आणि भाजी बनवते, चपाती बनवते. आणि कालच्या थोड्याफार चपात्या होत्या, त्याचा चिवडासुद्धा बनवायचा प्लॅनमध्ये आहे. प्रीतम गेलाय गाडी वॉश करून घ्यायला. त्याच्या दोन्ही गाड्या वॉश करून पेट्रोल भरवून घ्यायच्या होत्या त्याला. भरपूर दिवसाचं पेंडिंग काम होतं. आता ऑलमोस्ट 15 दिवसाच्या वर झालं आहे. आम्ही काही 4 व्हीलर काढली नाही. 2 व्हीलर तर मी अधूनमधून घेऊन जात असते माझ्या कामासाठी, कधी काही सामान आणायसाठी, पण 4 व्हीलर अजून काही निघालं नाही आहे. चला तर आता मी स्वयंपाक करून घेते. तुम्ही असेच कनेक्ट राहा, आणखी दिवसभरात काय काय होते ते सुद्धा तुमच्याशी शेअर करेन. याला झोपून 10 मिनटं पण नाही झाले, हा लगेच उठून जातो. अव्यू झोपून उठला आणि त्याचं असं असते की मम्मी जवळ असली की ते 2 ते 3 तास पण तो झोपतो, पण जर मी जवळ नसली की त्याचं 15 मिनटं 20 मिनटं झोपणं पण खूप असतं. आणि ही त्याची आधीपासूनच सवय आहे. म्हणजे आई त्याला जवळ लागते की उठल्यानंतर हा मम्मा आहे तर मी परत झोपतो, अदरवाईज तो उठूनच जातो. आणि आजही असंच काहीसं झालं आहे. त्याला खूप म्हणजे एफर्ट्स घेऊन मी झोपवलं होतं, पण त्याला काही जास्ती झोप नव्हती. आता त्याला उठवलं, थोडंफार काही भरवलं, थोडं रमवलं. आता तो खेळतो आहे बाबांबरोबर आणि त्याचबरोबर त्याचे टॉईज पण तो खेळतो आहे. आणि मला तर स्वयंपाक करायचाच होता. केस वॉश केले त्यामुळे ओपन केस ठेवले, अदरवाईज मी किचनमध्ये कधीच ओपन केस करून येत नाही. म्हटलं की खोकला आहे त्यामुळे मास्क घालावं, पण त्याने एवढं गरम होत होतं मला आणि श्वास घ्यायला पण त्रास होत होता, म्हणून मी मास्क काढून टाकला आणि त्यानंतर मग परत स्वयंपाकाला लागली. आता होतं असं ना की जर आपल्याला बरं नसलं ना तर सिम्पल काम पण खूप मोठं वाटतं. आणि म्हणजे
मला असं व्हायला लागलं होतं की नाकातून पण मला असं व्यवस्थित श्वास नाही घेतला जात होतं. तोंडाने श्वास घ्यायला गेलं की गळ्याला हवा लागली की लगेच खोकला येत होता. तर मला सुद्धा असं खूप स्ट्रगल वाटत होतं आज की मला नाही स्वयंपाक करायचं असं वगैरे, पण स्वयंपाक तर करावाच लागणार होता. आणि आज मी जेवणात बनवलं होतं दोडक्याची भाजी, जी की प्रीतमला अजिबात आवडत नाही. पण आता मी मागल्या वेळेस मला खूपच मस्त असे फ्रेश दोडके मिळाले होते आणि त्याचबरोबर ना हे फ्रेश तर होतेच आणि छोटे होते आणि खूप कोहळे होते. म्हटलं याचा टेस्ट छान वाटेल म्हणून मी ती घेऊन आली आणि प्रीतमने नंतर आवडीने खाल्ली. कारण या दोडक्याला ना भरपूर असं पाणी सुटतं आणि ते पाणी पूर्ण आटेपर्यंत आपली ही भाजी बनवून घ्यावं लागते. त्यामुळे ही भाजी असं खूप पेशन्सफुली आपल्याला बनवावं लागते. बनते लवकर पण त्याला वेळ लागतो. आणि दुसऱ्या गॅसवर मी आता माझ्या पोळीचा चिवडा सुद्धा करायला घेतला आहे. कारण ना माझ्याकडे काल 4 चपात्या होत्या आणि मला फेकायचं बिलकुल मन नव्हतं. तर मी म्हटलं चल त्याचा चिवडा करते. आणि पोळीचा चिवडा मला आणि प्रीतमला दोघांना सुद्धा खूप आवडतं. आणि मी कधीच असं 2-3 दिवसाच्या चपात्या तर माझ्याकडे तसं नॉर्मली राहत नाही, मी मोजक्याच करते. मला असं असते ना की एखाद वेळा असं होतं की प्रीतम म्हणतो की यार मला आज चपाती नाही खायचं आहे, तर मग ते उरतं. अदरवाईज कधीच म्हणजे असं खूप आम्ही करत नाही, लागणाऱ्याच लागते तेवढंच आम्ही करतो. आणि आता मी ते पोळीचा चिवडा पण करून घेते. आणि खरंच सांगते हा एकदमच सिंपल तरीकेने मी बनवला होता, फक्त कांदा आणि बेसिक मसाले घालून. खूप टेस्टी झाला होता. नॉर्मली मी टमाटर वगैरे पण घालते, पण आज मी तसलं काहीच घातलं नव्हतं. पोळीचा चिवडा नेहमी ना मी मिरची घालूनच बनवत असते, पण आज मी मिरचीच घालायची विसरली. आय डोंट नो माझं डोकं कुठे होतं. मी कांदा परतून घेतला, त्यामध्ये गोडनिंब पण टाकला, पण त्यात मी मिरचीच घातली नव्हती. म्हटलं ठीक आहे, वरून घातलं तरी सुद्धा तो तिखटपणाचा जो फ्लेवर असतो तो तर येईलच. आणि त्यानंतर लगेच ना मग मी चपात्या करायला घेतलं. म्हटलं एकदाच हे करून घेतलं सगळं की मी ना मोकळी होऊन जाईल. या बिटवीन ना व्यू खूप रडत होता, कारण त्याला सुद्धा थोडं बरं नव्हतं. आणि बरं नसलं की बाळांना आईच लागतं. कितीही तुम्ही प्रयत्न करा, बाबा कितीही रमवायचा प्रयत्न करेल तरी सुद्धा त्यांना आईच लागते. मग मी अवीला परत फीड वगैरे दिलं, त्याला थोडं भरवलं, त्याचं पॅम्परिंग वगैरे करून घेतलं आणि त्यानंतर ना मी त्याला झोपवलं. म्हटलं हा झोपेल तर मला चपात्या जे आहे ते करायला होईल, नाही तर मग मला परत खूप वेळ लागेल. म्हणून मग मी लगेच चपात्या करायला घेतलं. आता कधी कधी कसं होतं ना, मला जसं की आज मला बरं नाही आहे तर इतकं सिम्पल होतं. नॉर्मली चपात्या करणं जमतं मला, पण आज मला चपात्या म्हणजे नुसत्या माझ्या फाटत होत्या किंवा एकावर एक ती पोळी येत होती. तर मला इतकं फ्रस्ट्रेशन होत होतं. ऑलरेडी बरं नाही आणि त्यातल्या त्यात असं काही करायचं असलं ना तर फार चिडचिड होते. आधी असं असायचं, मी आणि प्रीतम होतो तेव्हा, की म्हणजे जर मला बरं नसलं तर नॉर्मली आम्ही मसाले भात किंवा असं सिम्पल खिचडी किंवा मग प्रीतमच असं काहीतरी सिम्पल बनवून घ्यायचं. पण आता असं असतं ना की म्हणजे आपल्याकडे कोणी असलं की असं वाटतं की नको यार, आपल्यामुळे त्यांना सफर नको व्हायला, तर आपण पूर्ण स्वयंपाक करायला घेतो. आता अव्यूने सुद्धा ना आज व्यवस्थित काही जेवण केलं नव्हतं, कारण त्यालाही बरं नव्हतं. मी तसं त्याला चपाती रोज त्याला एक तरी चपाती देते, पण आज त्याला अजिबातच चपाती खायचं नव्हतं. शायद त्याच्या गळ्यात दुखत होतं, त्याला गिळायला त्रास होत होता. नॉर्मली मी ना त्याला पराठा करून देते तुपाचं छान, आणि त्याबरोबर शहद किंवा मग कधी गूळ किंवा कधी कधी तिखट मीठ असं वरून घालून देते. तो खूप आवडीने खातो. पण आज त्याला खरंच मन नव्हतं आणि मी समजू शकते, कारण त्याला बरं नव्हतं आणि आपल्याला बरं नसलं की आपली चिडचिड होते. तर बाळ तर ते छोटंच असतं, त्यामुळे मग मी सुद्धा त्याला काही एवढा फोर्स नाही केला. चला, माझा सगळा स्वयंपाक झाला आहे आणि आता गॅस पण व्यवस्थित पुसून घेते. गॅस पुसलं की असं वाटतं की सगळीच कामं किचनची झाली. आणि गॅसवर असं थोडा जरी पसारा असला किंवा असं कचरा असला ना तर मग ते डोकं सगळं तिथेच माझं अडकून पडलं राहते. म्हणून मी मोस्ट ऑफ टाईम जसं माझा स्वयंपाक झाला तसं सगळ्यात ते गॅसच पुसत असते. आणि एक हेही असतं की गॅस पुसलं की असं म्हणतात की आपली क्लिनिंग आपल्या गॅसवरूनच दिसून येते. म्हणून आपली गॅस किंवा आपला ओटा नेहमी क्लीन असणं खूप गरजेचं आहे. तसं आता अव्यू झाल्यापासून ना खरंच सांगते एवढं माझ्याने काही क्लिनिंग होत नाही. म्हणजे काही करायचं म्हटलं की अव्यू येतो, मग त्याला पकडून राहावं लागतं किंवा त्याला त्याच्याशी खेळावं लागतं. तर एवढं वेळेवर सगळं होत नाही. पण हा मी ट्राय नक्कीच करते की माझं ऑन टाईम तर नाही, पण मी ॲटलिस्ट क्लीन तरी करून घेऊ शकते. हे जे मी डीमार्टवरनं आणलेले वाईप्स आहेत ना, जे गॅस पुसायला मी वापरते, हे खरंच खूप छान आहे. आता ऑलमोस्ट मी महिन्याभरापासून हे एकच वापरते, अजूनही काहीच खराब झालं नाही आहे. जसं माझं याला सगळं पुसून झालं तसं मी हँडवॉशने किंवा आपलं लिक्विड जे असतं त्याने व्यवस्थित क्लीन करून घेते याला हाताच्या हातात, आणि ते व्यवस्थित क्लीन होतं. आणि ट्रस्ट मी हे खूप छान आहे. जरी हे 250 रुपयाला 4 मला मिळाले, पण हे खूप वर्थ इट आहे. म्हणजे मला वाटते हे मला आणखी महिनाभर व्यवस्थित चालेल. म्हणजे तुम्ही जर एक पॅकेट घेतला तर तुम्हाला 6 ते 8 महिने ते आरामात जातं. आणि याने तुम्ही फक्त गॅस ओटाच नाही तर तुम्ही त्यांच्या खिडक्या किंवा
तुमचं बेडच्या वरचा जो धूळ असतो तो, टेबलच्या वरचा धूळ, सगळं व्यवस्थित क्लीन करू शकता. आणि अख्खं म्हणजे व्यवस्थित क्लीन होतं, थोडं पण त्याचं काहीच घाण राहत नाही आणि वास सुद्धा येत नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर याला आपण 4 ते 5दा वापरला ना, जसं बिकोचा वगैरे, तर त्याने थोडासा वास सोडतो तो कापड, पण याने काहीच वास नाही. फक्त एवढं असतं की तुमचं झालं की लगेच त्याला धुवून टाका, म्हणजे धुवून व्यवस्थित ठेवा. तसंच तसा कापड ठेवला की मग वास लागतो, पण जर तुम्ही व्यवस्थित धुतलं ना तर अजिबात वास येत नाही आणि खूप वर्थ इट आहे. त्यानंतर माझ्याकडे ना धनिया पावडर संपलं होतं. मी म्हटलं चला आता तेही करून घेते. तसं तर नॉर्मली आधी मी बाहेरूनच आणायची, पण जेव्हापासून मला असं जाणवलं की हे घरी बनवता येईल आणि घरी आणखी सेफ राहील, काही केमिकल्स पण आहे त्यात, आपण जे ॲड वगैरे असं काही करत नाही, म्हणून मी ना नेहमी जेव्हा कधी माझा किराणा आणते तेव्हा मी नेहमी हिरवी जी धनी असते ते पण 1 पाव घेऊन येते आणि ते आणल्यानंतर ना त्याला व्यवस्थित असं भाजून घेते. आपल्या कढईमध्ये तुम्ही साधंही भाजू शकता किंवा थोडंसं तेल घालून सुद्धा भाजू शकता, पण आता म्हणजे सगळ्या कढई आज वापरण्यात होत्या म्हणून मी ह्या गंजातच करते. त्याला मी हलकंसं कमी आचेवर भाजून घेईल, पण आज माझ्याकडनं चुकून ते थोडं जळालं खालचं, कारण हे पातळ आहे पातेलं माझं. तर त्याला व्यवस्थित भाजून त्याला एका प्लेटात काढून थोडंसं त्याला सुकवावं पण लागतं, म्हणजे लगेच तुम्ही त्याला वाटू शकत नाही मिक्सरच्या भांड्यात. तुम्हाला ते व्यवस्थित असं ओलं होतं, म्हणजे थोडंसं तुम्ही जेव्हा त्याला रोस्ट करताना तेव्हा ते हलकंसं त्यातलं जे ऑइल असतं ते रिलीज होते, म्हणून त्याला थोडंसं भाजून परत प्लेटमध्ये काढून 1-2 तास वगैरे त्याला तसंच ठेवावं लागतं. आणि साईड बाय साईड माझी जी भाजी आहे त्याचं सुद्धा पाणी जे आहे ते पूर्ण सुकत होतं, आणि म्हणून मग मी माझे जे ड्राय मसाले बेसिक आहे ते सगळं घातलं त्यामध्ये, आणि तेवढ्याच वेळेत माझी जी धनी आहे ते थोडेसे खाली लागले आणि थोडंसं ते जळालं. पण ठीक आहे, आपल्याला त्याचं तसंही बारीक पावडर करून घ्यायचं तर एवढा फरक पडत नाही, म्हणजे कम्प्लीटमधनं 10% वगैरे थोडं जळालं असेल, पण 90% ते व्यवस्थितच होतं. आणि त्याचबरोबर इथे मी प्रीतमशी सुद्धा बोलत होती, त्याला काहीतरी हवं होतं आणि ते त्याला दिसत नव्हतं. मग मी त्याला सांगत होती की असं कर, इथे बघ तिथे बघ. अच्छा, आय थिंक त्याला साबणच दिसत नव्हती. नॉर्मली तो मला मागतो आतमध्ये गेल्यावर, पण आज तो स्वतःच घ्यायला आला होता कारण त्याला दिसत होतं की मी बिझी आहे. आता बघा मी हे छान प्लेटमध्ये काढून घेतलं. याला मी तासभर तरी असंच ठेवेल आणि त्यानंतर जे आहे याला मी छान असं रोस्ट करून घेईल. मला वाटते आय थिंक मी इव्हिनिंगलाच रोस्ट करेन, ग्राइंड करेल, कारण आता माझ्याकडे तसंही काही वेळ नाही आहे. आणि त्याचबरोबर आजीसुद्धा इथे तिचे कपडे वगैरे वाळू घालते. आणि आजचं बाहेरचं असं काहीसं वेदर असं अख्खं दमट होतं, म्हणजे थंडावा होता, पण पाऊस येणार नाही. पण म्हणजे पावसाचं वेदर झालं होतं, पण पाऊस येईल की नाही माहिती नाही. आणि आज पाऊस नव्हता म्हणून खालचं बऱ्यापैकी पाणी जे आहे ते सुकून गेलं होतं. अदरवाईज सगळ्यांच्या घरीसुद्धा त्या दिवशी पाणी गेलं होतं आणि इतकी भयंकर सिच्युएशन झाली होती ना लोकांची, ते बघून आम्हाला चांगलं वाटत नव्हतं. असं वाटत होतं त्यांना काय आपण मदत करू शकतो. आता आमचं जेवण वगैरे झालं होतं आणि अव्यू झोपला होता, म्हणून थोडा वेळ होता माझ्याकडे. तर मी म्हटलं चला आता थोडा गप्पा गोष्टी करूया, म्हणजे खूप दिवसानंतर असं या वेळेवर ऊन पडलं होतं. आणि मग मी आणि प्रीतम बसलो होतो तिथेच खाली गप्पा गोष्टी करत, आणि ते उन्हात असं थोडं बसल्यावर बरंही वाटतं, कारण मला खोकला होता. त्याचबरोबर मी हेअरसुद्धा वॉश केले होते, म्हणून थोडीशी थंडी वाटत होती. तर म्हटलं चला उन्हात बसूया, आणि मी बसली होती म्हणून प्रीतम पण आला आणि मग आम्ही ते गप्पा गोष्टी सुरू केल्या. आम्ही बसलो होतो आणि तेवढ्यातच अव्यूचा आवाज आला, आणि मग त्यानंतर मला त्याला रिसीव्ह करायला जावं लागलं. रिसीव्ह म्हणजे त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायला, कारण त्याची झोप झाली होती आणि तो झोपेतून उठला होता. आता इव्हिनिंगची वेळ होती. मी म्हटलं चला थोडं कॉफी वगैरे घेते, थोडं बरं वाटेल गळ्याला, कारण थोडं गरम वस्तू जेव्हा आपण इंटेक करत असतो सर्दी खोकल्याच्या वेळेस तेव्हा तात्पुरतंच असते ना, पण बरं वाटतं. मला जेव्हाही वेळ मिळतो ना, असं खाली वेळ असो किंवा चहा प्यायचं असेल किंवा काही गोष्टी करायचं असेल, तर मी मोस्ट ऑफ टाईम प्रीतमजवळच जाऊन बसत असते. म्हणजे मला असं वाटतं जेवढा वेळ मी त्याला देऊ शकते किंवा त्याचा घेऊ शकते तेवढा घ्यायचं, कारण ऑफिस आवर्समध्ये तो पूर्णपणे बिझी असतो. त्यानंतर असं वाटतं कधीतरी अशाच फालतूच्या गोष्टी करावं, पण मला त्याच्याशी बोलायचं असते. खूप कमी वेळ आम्हाला असं मिळतो की आम्ही बसून निवांत बोलतो आहे, कारण मोस्ट ऑफ टाईम असं असतं एकतर अव्यूमुळे आम्हाला वेळ मिळत नाही किंवा प्रीतमच्या ऑफिसमुळे आम्हाला काही वेळ मिळत नाही अशा गप्पा गोष्टी करायला. पण जेव्हा कधी मिळतं मला वेळ, तेव्हा मी जाऊन त्याच्या बाजूला बसून जाते आणि आपल्या गप्पा गोष्टी सुरू करते. आमच्या गोष्टी अशा कधीतरी सिरियस असतात, पण मोस्ट ऑफ टाईम तर आम्ही अशाच गोष्टी करतो, म्हणजे एकदमच ज्याला काहीच मिनिंग नसते, पण हां मला बोलायचं असते त्याच्याशी, त्याच्याबरोबर टाईम स्पेंड करायचं असते. आणि हे माझं सगळ्यात फेवरेट काम आहे, जे की मी दिवसातून खूपदा ट्राय करते करायचं, पण कधी कधी ऑनेस्टली दिवसातून एकदासुद्धा पॉसिबल होत नाही.
बाबा घे रे पहिले बाळाला. आज मी आणि अवयू खूप झोपलो आहे, कारण आम्ही दोघांनी सुद्धा औषध घेतली होती आणि औषध घेतल्यानंतर एवढी झोप यायची ना खूप. औषधामुळे भरपूर त्याला झोप होती आणि त्यामुळे ना भरपूर आम्ही झोपलोच आहे दिवसभर. तसं तर आज खूप काही करायचं प्लॅन होतं, पण काहीच केलं गेलं नाही, कारण औषधामुळे सतत डिझिनेस होतं आणि डोळे असे लागत होते. आणि अवयूलासुद्धा मी माझ्याबरोबर भरपूर झोपवलं आज, कारण त्यांनीसुद्धा औषध घेतली होती. आता थोड्या वेळाने याला काहीतरी भरवते आणि त्यानंतर खाली वॉकला जाऊ आपण, आणि त्यानंतर रात्री एक बाहेर ठिकाणी जायचं प्लॅन आहे. बघूया, प्रीतम जर रेडी असेल तर आपण तिथे पण जाऊन येऊ. अशी खूप वेळपर्यंत मायला 2-2 हाताने बाय करत होता ना. बाबांजवळ आहे अवयू, तू बाबांजवळ आहे. बाबा कुठे तुझे? अरे बापरे, एवढा लाड आला तुला. चला तर आता मी अवयूसाठी ना शेवईची खीर बनवते, एकदम बेसिक, आणि त्याला भरवते. त्यानंतर आपण खाली जाऊ वॉक करायला. मगाशीचे जे मी धने भाजून ठेवले होते ते सुद्धा मला बारीक करून घ्यायचं होतं. आता ऑलमोस्ट इव्हिनिंगची वेळ होती. म्हटलं चला आधी हे करून घेते, कारण खूप वेळ ते ओपन ठेवलं की त्याला धूळ लागेल आणि परत माझ्या डोक्यातनं निघून जाईल की मला ते बारीकसुद्धा करायचं आहे. त्यानंतर मी एक मोठं मिक्सरचं भांडं काढलं माझं आणि म्हटलं चला याला व्यवस्थित असं छान ग्राइंड करून घेते. याला ना म्हणजे आधी मी नॉर्मली आपल्या मिक्सरमध्ये 3 सेटिंग्स असतात, त्यातल्या सगळ्यात हाय सेटिंगवर मी आधी करते. त्यानंतर लो सेटिंगवर करते आणि त्यानंतर एकदम लो जी सेटिंग असते त्याला पण भरपूर वेळ करते, तेव्हा ते छान असं बारीक पावडर होतं. आता आम्ही इथे खाली जायची प्लॅनिंग करतोय. म्हणजे खाली जायसाठी अवयूला आधी सॉक्स आणि त्याची जी सँडल आहे ती घालून देते, आणि त्याचं जे वरचं हे आहे ना, म्हणजे टॉप आहे ना, त्याचा घातलेला टी शर्ट तो हाफ होता. म्हटलं बाहेर भरपूर वारा आहे म्हणून त्याला एक वॉर्मर पण घालून द्यायचं म्हटलं प्रीतमला, आणि त्यानंतर आम्ही बाहेर पडलो. चाललोय बाळ, खाली चाललोय वॉकला. पुचू पुचू अवयू चला, कुठे गेला? चला कम कम बेबू ना, कुठे चाललो? घुमी घुमी. थोडं लवकर यायचंच प्लॅन होतं, पण त्याबरोबरच मला आणखी पण थोडी कामं आठवली, मग ती मी केले. त्यामुळे आम्हाला खाली यायला उशीर झाला आणि बाहेर आल्या उशीर झाला. त्यामुळे भरपूर असा प्रकाश जो आहे तो निघून गेला होता. म्हणजे इव्हिनिंग झाली होती, पूर्ण अंधार पडला होता ऑलरेडी. त्यानंतर अवयूला थोड्या वेळ पार्कमध्ये पण घेऊन आली. त्याचबरोबर प्रज्वली आणि योहानासुद्धा आम्हाला इथे भेटले आणि या दोघांनी भरपूर अशी मजा मस्ती केली. चला गाईज, मी माझा हा व्लॉग इथेच एंड करते. आय होप की तुम्हाला आवडला असेल. आज काही जास्ती असं दाखवता आलं नाही, पण जेवढं पॉसिबल झालं तेवढं सगळं मी कव्हर करायचा प्रयत्न केला आहे. चला भेटूया तेव्हापर्यंत सगळ्यांना बाय, टेक केअर.